नमस्कार. नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर उतरण्याची कारणे पाहणार आहे आणि त्यावरील उपायसुद्धा पाहणार आहे. तर त्यासाठी आपण आज इथे एक छोटी साईज घेऊया आणि त्याचं मी तुम्हाला इथे सर्व ड्राफ्टिंगमध्ये सांगणार आहे. तुमचं मुंढा वगैरे कसं ड्रॉ करायचं किंवा तुमचं शोल्डर जर उतरत असेल तर त्यावरती काय सोल्युशन करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि का पडतात. तर इथे सर्वात पहिल्यांदा मी एक अशी लाईन ओढून घेते. तर जास्तीत जास्त शोल्डर उतरतात तर ते छोट्या साईजमध्ये उतरतात आणि मोठ्या साईजमध्ये मुंड्यामध्ये घोळ येतो. जास्त हा प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी काय करायचंय इथे हा जो ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला सांगते. किती साईजचा आहे. इथे फिटिंगची जी लाईन आहे ती चेक करायची आहे आधी. इथून 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर मी इथे 32 साईजच तुम्हाला माप दाखवते. छोटी साईज असते त्यामध्ये नेमका आपला प्रॉब्लेम होतो शोल्डर उतरायचा. शोल्डर पडतात आपले. 14 इंचावरती इथं मार्किंग करून घेते. 13 उंची आहे. 14 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. सर्वात पहिलं कारण आहे आपलं शोल्डर उतरायचं. आपण जे शोल्डर घेतो ते काय घेतो, जास्त घेतो. आता 32 साईज आहे. इथे साईज आहे 32. तर आपण जेव्हा 10 इंच गळा घेतो त्यावेळेस किती घेतो शोल्डर? 5 इंच. तुम्ही गळा जेव्हा 10 असेल त्यावेळेस तुम्ही 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. आणि कधी कधी ब्लाऊजची उंची जास्त असते. आता इथं उंची किती आहे? 13 आहे. जर ब्लाऊजची उंची 14 असली आणि तुम्ही इथून पट्टी जेव्हा खालून मोजता त्यावेळेस ठेवली, तुमचा गळा जर 11-12 इंच असा भरला तर त्यावेळेस तुम्हाला शोल्डर जे आहे ते 5 इंच घेऊन चालेल का? नाही. तर यामधून तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा इंच कमी करून तुम्ही इथं 4.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे 32 मध्ये. हे बदल करायचे आहेत. जर कमी गळा असेल 8 इंच 7 इंच तरी सुद्धा तुम्ही इथं 5 इंच गळा शोल्डर जे आहे ते घेतलं तरी चालेल. परंतु जेव्हा तुमचा डीप गळा आणि ब्रॉड गळा, आता इथे सुद्धा 10 इंचाचा गळा आहे. अजून एक मी पॉईंट तुम्हाला सांगते. 10 इंचाचा गळा आहे आणि तुम्ही खालून फक्त 2.5 इंच ब्रॉड केला तर 5 इंच शोल्डर तुम्ही घेऊ शकता. परंतु तुम्ही 3-3.25 इंच अगदी 3.5 इंचापर्यंत जर तुम्ही खालून इथून गळा जर ब्रॉड केला तर नक्कीच तुमचं शोल्डर जे आहे ते पसरणार आहे. गळा जेवढा खालून ब्रॉड होतो तेवढा इथून सुद्धा गळा जो आहे तो पसरतो घातल्यानंतर. म्हणून काय करायचं आहे, आपण या टायमिंगला म्हणजे या स्टेपला सुद्धा तुम्हाला यातून अर्धा इंच मायनस करून तुम्हाला 4.5 इंचच शोल्डर जे आहे ते घ्यायचं आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने. आता 10 इंच गळा आहे तुमचा. इथे मी 5 इंच घेतलं. इथेही मी 5 इंच घेतलं. मुंडा इथं घ्यायचा 5.5 इंच. आठ इंच आपली चेस्ट आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे आपलं असंच लाईन ओढून घेते. इथं आपण शोल्डर उतरतात त्याची कारणे आणि त्यावरती आपल्याला बदल काय करायचे हे पाहत आहोत. या पद्धतीने जर 10 इंचाचा गळा आहे तेव्हा आपण किती घेतो? 2 इंच इथं गळ्याची रुंदी घेतो आणि टोटल 5 इंच आपण मुंडा शोल्डर घेतलेला आहे. 5.5 इंच इथं आपण मुंडा घेतलेला आहे. गळा आपण आता किती बोललो? 10. त्यामध्ये 10.5 इंच आपण घेतलं आणि इथं 2.5 इंच. तर जेव्हा बारीक साईज असते त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्ही 2.5 इंचच ब्रॉड करा खालून गळा. जास्त ब्रॉड करू नका, नाहीतर काय होईल, तुमचं शोल्डर जे आहे ते उतरेल. हा झाला एक पहिला पॉइंट. आणि इथे असं 0.5 इंच डाऊन करायचं.
आता इथे मी तुम्हाला सांगितलं 10 इंच गळा असतो तेव्हा तुम्ही हे 5 इंच शोल्डर घेऊ शकता. जर तुम्हाला इथून ब्रॉड हवा आहे, काही कस्टमर पहा खूप ब्रॉड असे गळे घालतं, त्यावेळेस तुम्ही इथं 3.5 इंच घेतलं, इथे 3.5 असं घेतलं आणि इथून गळा 2च घ्यायचा आणि हे असं ड्रॉ करायचं. हा गळा आपला तयार झाला. तर त्यावेळेस तुम्हाला हे 5 इंच शोल्डर घेऊन चालेल का? जेवढं इथं गळा पसरलाय, इथे हा 3.5 इंच गळा जेवढा आहे तो पसरलाय, तेवढा इथं हा जो गळा आहे तो इकडे पसरणार आहे. तर मग हा गळा म्हणजे ही जी पट्टी आहे जेव्हा इकडे सरकेल त्यावेळेस एवढी जी पट्टी लूज आहे इकडे सरकेल, त्यावेळेस एवढी जी पट्टी आहे ती इकडे एक्स्ट्रा होणार आहे आणि ती शोल्डरवरून खाली पडणार आहे. हा गळा काय होईल? इकडे पसरेल. इथं एवढं ब्रॉड घेतल्यानंतर इकडे जाईल, इथे येईल आणि इथून परत हे जे आहे ते इथं सरकल्यानंतर हा पॉईंट आपला इकडे सरकणार. म्हणून काय होईल? हा पॉईंट इथला जो खांद्यावर बसायला जो पॉईंट पाहिजे तो खांद्यावर बसणार नाही, खांद्यावरून खालीच उतरणार. तर त्यासाठी आपल्याला इथं शोल्डर जे आहे, जेव्हा तुम्ही हे 3.5 इंच गळा ब्रॉड करणार त्यावेळेस 4.5 इंचच शोल्डर घ्यायचं आहे. पहा, यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. ब्रॉड असू दे, परत उंची तुमची इथं पहा, जर तुम्हाला 2 इंच ब्रॉड करायचं, 2 इंच जर इथं पट्टी ठेवायची असेल आणि तुम्ही इथे गळा केला म्हणजे गळा भरला तुमचा किती? आता इथे पाहूया आपला हा गळा किती भरतोय. कोणाकोणाला ही पट्टी जी आहे ती सुद्धा कमी लागते. तर पहा 12 इंच इथं गळा भरला, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला 4.5 इंचच शोल्डर घ्यायचं आहे. पहा, या पद्धतीनं तुम्ही शोल्डरमध्ये बदल करायचा आहे. तर हा झाला पहिला पॉईंट आपला शोल्डरचा. दुसरा म्हणजे गळ्याची रुंदी. पहा, जर गळा रुंदी तुम्ही डीप नेक असेल त्यावेळेस जास्त घेतली, 2.5 इंच जर घेतली इथे या पद्धतीने, तरी सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते पसरणार आहे, इकडे जाणार आहे आणि गळा आपला मोठा होणार इथं आणि शोल्डर उतरणार आहेत. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बदल करायचे आहेत. पहा, गळ्याची रुंदी नेहमी डीप नेकमध्ये कमी घ्यायची आहे. तिसरा पॉईंट असतो आपला म्हणजे मुंढा. मुंढा सुद्धा पहा महत्त्वाचा आहे. मुंढा जर तुमचा कमी भरला इथे तरी सुद्धा तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते उतरणार आहे. ते कसं मी सांगते. पहा, इथे आपण 1.25 इंच घेतो 32 मध्ये, 1/2 इंच इथं घेतो, 1.25 इंच आपण सर्वच साईजमध्ये घेतो, इथे 1/2 इंच इथे सेंटर करून असं आपण मुंड्याला आकार देतो. या पद्धतीने आपण मुंड्याला आकार देतो. आता इथे पहा, हे शोल्डर जे आहे इथं आपण जोडण्यामध्ये 1/2 इंच घालवलं आणि इथून हा जो मुंडा आहे तो मोजायचा आहे. किती आहे? 7.5 इंच. आता इथं आपला हा जो मुंडा आहे तो आलेला आहे आणि ब्लाऊजवरती जर मुंडा तुमचा 8 इंच असेल तर काय करायचं? तर काय होईल? इथं हा मुंडा जो आहे तो टाईट होईल. ब्लाऊज जो आहे तो टाईट झाल्यामुळं हे शोल्डर जे आहे ते परत तुमचं इकडे सरणार, असं इथे टाईट होणार. परत टाईट झाल्यामुळं हा जो मुंडा आहे तो असा ओढल्यासारखा होणार आपल्या बाहीमध्ये. जिथे हा जो घेर आहे इथून असा ओढल्यासारखं होणार आणि हे शोल्डर जे आहे ते आपोआपच इकडं सरकणार. त्यासाठी पहा, मुंढा घेर सुद्धा एकदम परफेक्ट घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमचा जो काही ब्लाऊज मापाचा असेल तो तुम्ही काय करायचा आहे, घ्यायचा आहे, त्यावरचा मुंडा घेर मोजायचा आहे आणि जेव्हा हे आपण ड्राफ्टिंग करतो, जेव्हा आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस काय करायचं आहे, हा जो मुंडा घेर आहे तो कमी जास्त करायचा आहे. मागीलच व्हिडिओ आपला मुंडा कमी जास्त कसा करायचा याचा आहे. तर शोल्डर उतरतं मुंडा टाईट असल्यामुळे, प्लस इथे सुद्धा फुगा येतो. या ठिकाणी हा प्रॉब्लेम होतो जेव्हा तुमचा मुंडा कमी असतो. मुंडा लूज असेल म्हणजे आता इथे 7.5 इंच आपला मुंडा घेर भरलाय आणि तुम्हाला हवा आहे 7 इंच, तर 1/2 इंच लूज आहे. तर मुंड्याची उंची जी आहे ती इथून अशी पहा आपल्याला काय करायची आहे, कमी करायची आहे आणि मुंडा 7 इंचच घ्यायचा आहे. जर इथं मुंडा लूज झाला तुमचा तरी सुद्धा पहा इथं फुगा येणार आहे, लूज असला तरी सुद्धा, कारण कपडा लूजच राहणार तिथे. तर त्यामुळे सुद्धा इथं चुन्या, इथं रिंकल्स येतात, इथून एक अशी घडी पडते पहा इथे अशी, तर ती सुद्धा पडते लूज असल्यामुळे आणि घोळ सुद्धा येतो खूप जास्त आणि शोल्डर सुद्धा आपलं इथं लूज असल्यामुळे गळा सुद्धा लूज पडतो. हा राऊंड आहे तो एकदम फिक्स असा इथं बसत नाही.
एकदम टाईट बसावं असं बसत नाही, त्यामुळे इथं हा राऊंड लूज झाल्यामुळे हा गळासुद्धा लूज पडतो. तर ते होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मुंडासुद्धा एकदम परफेक्ट असा घ्यायचा आहे. अजून एक कारण, इथं रिंकल्स येतात, इथं तर आपण डीप नेक घेतो त्यावेळेस पहा असं एक टक्स घ्यायचं आहे. आणि टक्सला जे काही आपलं मार्किंग असेल ते तुम्ही घ्या आणि इथून एक अर्धा इंच पॉईंट, इथे अर्धा इंच पॉईंट वरती घेऊन तुम्ही इथं काय करायचं आहे, हे तिरकं कट करायचं आहे. म्हणजे हा जो भाग आहे तो तिरका असा होत नाही, सरळ राहतो. जेव्हा तुम्ही हा टक्स द्याल त्यावेळेस काय होतं, हा टक्स दिल्यानंतर हा कपडा तिरका होतो, तो तिरका होत नाही आणि इथं सुद्धा रिंकल्स पडत नाहीत. तर या पद्धतीने पहा, मी इथं तुमची शोल्डर उतरण्याची कारणे जी आहेत ती सांगितलेली आहेत आणि त्यावर उपाय कसे करायचे, म्हणजे मुंढा फिक्स घ्यायचा हे एक कारण सांगितलं, शोल्डर कसं घ्यायचं हे सांगितलं, गळ्याची रुंदी कशी घ्यायची हे सुद्धा सांगितलं आणि मुंडा सुद्धा सांगितलं. गळा रुंदीमध्ये पहा, तुम्ही जर 2 इंच गळा रुंदी घेऊन सुद्धा जर तुमचं शोल्डर पडत असेल तर तुम्ही इथं 1.25 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी जर 2 इंच घेऊन सुद्धा जर पडत असेल तर. आता हे जे मी 32 मध्ये सांगितलं ते सर्व साईजमध्ये लागू होतं, म्हणजे अगदी मोठ्या साईजपर्यंत याच पद्धतीने तुम्ही बदल करायचे आहेत. तर मी जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बदल करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.